समाजाने आहे. आणि भिकाजी मोगल हे तलाठी होते पूर्वीपासून. हे तलाठी असताना हे सगळ्या पट्यावर नाव जमीन कब्जा केला. कब्जा करून दुसऱ्या न्यायालयामध्ये केस चालू असताना आणि न्यायाने काय केलं, न्यायाने कोर्टामध्ये त्याच्या नावावर झाली कशी ते चालू दुसऱ्या नाव होत नाही जागा. हे चालू असताना याला अधिकार पण दिला, न्यायालयाला अधिकार देत नाही. तुम्ही हेराफेरी केली, कोर्टानं हेराफेरी केली, तलाठी हेराफेरी केली. आणि हा आपलं शहाने गुंड आणून कब्जा केला आहे, आमच्या अत्याचार केला आहे, आमच्या बायांना मारलं आहे. लेडीज घेऊन आणि गुंड पाठवते, गुंडांच्या गाड्या बसवून आले. नगरपालिका आणि नगरपालिकेनं पैसा खाऊन मसूल पोलीस मसूल मेरी पोलीस चौकी या अधिकाऱ्याला पैसा देऊन त्यांचे आणि तिथे कर्मचारी येऊन त्यांनी आम्हाला जमा केलं. जमा करून आम्हाला ते पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये बाहेर ठेवलं. मग त्यांनी काय केलं, इकडं तोडल्यानंतर तोड झाली, त्यांच्या गाडीकडे खाली गेले आणि तिथे त्यांचे गुंड कब्जा घ्यायला आले. असं नाही विनंती प्रत्येकाला मंत्री संत्र्याला तर तुम्ही न्यायालयात केस चालू न्याय असतं म्हणा. कोणता अधिकारी असो कोणता केस चालू खरेदी होण्यात होता कामं नाही. तशी आमच्या जेवढा खर्च झाला आमचा 1947 केस चालू आहे. तर आम्हाला आत्ता 50 वर्षात आमच्या बाजून निकाल लागलेला होता. निकाल लागून असं येणे पैसा भरून येणे कलेक्टर तहसीलदार दाबले होते. जुने तहसीलदार जे पुढचे होते यांनी काय केलं, हेराफेरी केली. तहसीलदार कलेक्टर नाही, जे जुने होते पूर्वी त्या कामात यांनी काय केलं, हेराफेरी करून पैसा खाऊन डिपार्टमेंटने यावेळेस डिपार्टमेंट पंचवटी पोलीस चौकी या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन आणि नगरपालिकेचं उपायुक्त त्यांनी पैसे खाल्ले. त्यांनी आमच्यावर कब्जा केला. त्यांनी आमचं दुकान तोडल्यानंतर त्यांनी त्यालाच कब्जा देऊन टाकला. हे माझं असं एक उद्देश आहे. तर माझे जसं सामने झालं ना तसं नगरपालिका मंडळ सगळे अत्याचार करा म्हणजे नगरपालिकेचे जेवढे अधिकारी होते त्यांची सस्पेंड अर्ज काढावा आणि त्यांची काढावं. त्यांनी आम्हाला आदिवासी समाजाला मारलं आहे. त्यांच्यामुळं आम्ही मार खाला आहे, नगरपालिकेमुळे मार खाला आहे. आणि पंचवटी मेरी पोलीस चौकीने त्यांच्यामुळं आमच्या बायाने मार खाला आहे. आम्हाला तो अत्याचार केला आहे. आमचं एकच लोक हुशार आहे का जेवढे वसुलीचे खरंच सच्चाई इमानदार हवालदार असेल त्यांनी सच्चाई कामं करा. लोकांचे पैसे खाऊन एकच आहे आमच्यावर कब्जा. आमचा त्यांनी काय केलं, कब्जा केला. केस चालू असून त्यांनी कब्जा केला आहे आमच्यावर. आम्हाला एकच काय आहे, तुम्ही कब्जा का दिला त्याला. डिपार्टमेंटला माझं निवेदन आहे, डिपार्टमेंटला एकच निवेदन का तुम्ही कब्जा त्याला का दिला मला. आणि उपायुक्त नगरपालिकेचे साहेब त्यांनी अतिक्रमण केलं, त्याला विनंती आम्ही केले. तो आमचा आदिवासी होता, तो ऐकतो होता, पण त्याने सुद्धा आमची कारवाई नाही केली. तो म्हणून वरतून नोटीस आले, आम्ही पाठवून आम्हाला नोटीस वगैरे काही येईल नाही. आमचं आम्ही कधी करू आत्महत्या करू शकतो आम्ही. जर आम्हाला 2 दिवसात नाही भेटला उद्या पावडर पिऊन घेणार आहे मी. हो बाजीराव दत्तू डोंगरे. 2 दिवस आमचं काम झालं पाहिजे. 2 दिवसात आमचं काम नाही झालं ना तर इथं मी स्वतः पावडर औषध तुम्हाला परत अधिकाऱ्याला हजरवाला सगळा खर्च आमचे जेवढे दुकान तोडलं ना शाळेला जेल झालं पाहिजे. मी ॲडव्होकेट तेजस पुंड धोंगडे कुटुंबियाच्या वतीने आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. सदरच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की काल 20/8/2026 रोजी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी जी बेकायदेशीर अतिक्रमण विभागाची जी बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली होती मौजे मसरूळ तालुका जिल्हा नाशिक दिंडोरी जाकात नाक्यापाशी जी कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे त्याच्या संदर्भाने आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मूळ ही जी मिळकत जी होती ही आमचे पक्षकार यांच्या वडिलोपार्जित मालकीची मिळकत होती. सदरची आमचे पक्षकार जे आहे हे आदिवासी जमातीचे आहेत. त्याच्यामुळे आमच्या पक्षकारांनी कधीही इतरत्र व्यक्तीला ही मिळकत विक्री केलेली नव्हती. परंतु साधारण 1980च्या दरम्यान गेनोजी भिकाजी मोगल नामक जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने परस्पर ही जी मिळकत जी आहे स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती. तदनंतर सदरची मिळकत ही प्रवीण वालचंद शाह व सुरेखाबेन महेंद्र शाह यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाने करून घेतली होती. मुळातच ही आदिवासींची मिळकत असल्याकारणाने याच्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. ही सदरची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आम्ही मेहरबान अप्पर तहसीलदार साहेब नाशिक यांच्याकडे
त्याविरुद्ध दाद मागितलेली आहे. अशी सगळी परिस्थिती असताना मागील जवळ 40 ते 50 वर्षापासून आमच्या पक्षकारांचा सदरच्या मिळकतीवर कब्जा असताना अतिक्रमण विभाग नाशिक महानगरपालिका व प्रवीण वालचंद शाह व त्यांनी जवळ 70 ते 80 अज्ञात इसमांना घेऊन आले आणि आम्ही जे शेड वगैरे तिथं उभारलेले होते त्या शेडची संपूर्णपणे नासधूस करण्यात आलेली आहे. मुळात ही कुठलीही शासकीय जमीन नाही आहे, त्याच्यामुळे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा याचा कुठल्याही प्रकारशी संबंध येत नाही. असे असताना देखील केवळ प्रवीण शाह यांच्या संगनमताने वगैरे त्यांनी ही बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. या कार्यवाहीचा आम्ही निषेध करतो. तसेच त्यांनी त्याच दिवशी कंटेनरचे फोटो असू द्या. तसेच कंटेनर देखील तिथं आणून ठेवलेले आहे, जेणेकरून असं भासवण्यात यावं की तिथं ते कंटेनर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. असंही कुठल्या प्रकारचं अस्तित्वात होत ना. त्यामुळे आम्ही यांच्या विरुद्ध मसरूळ पोलीस स्टेशन्स येथे तक्रार देण्यासाठी गेलेलो होतो, परंतु कुठल्याही प्रकारची आमची तक्रार घेण्यात आलेली नाही. पोलीस देखील जागेवरती आलेले होते, परंतु कुठलीही कायदेशीर कार्यवाही संबंधितांवरती आजपावेतो झालेली नाही आहे. त्यामुळे आमचे पक्षकार न्याय मिळण्यासाठी 1-2 दिवसापासूनच उपोषणास बसणार आहे. मेहरबान जिल्हाधिकारी नाशिक तसेच मेहरबान महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आम्ही तसं पत्र देऊन कळवणारच आहोत. त्याच्यामुळे संबंधितांवरती योग्य ती कायदेशीर आणि कडक स्वरूपाची कार्यवाही करण्यासाठी आज रोजी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर आपल्यामार्फत एकच विनंती करतो की संबंधितावरती योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. धन्यवाद. दत्तू धोंगडे मसरूळचा रहिवाशी, पण आमच्यावर खूप अत्याचार झालेला आहे. कमीत कमीत 1-2 वर्षापासून पोलीस स्टेशन 1-2 वर्षापासून गुंड येते, पण कुठल्याही गुंडांना थारा मिळत नाही. मी पोलीस स्टेशनला भरपूर अर्ज केले, सगळं केलं, पण कधी मला पोलिसांनी डिपार्टमेंटने कधीच बोलवलं नाही. मला कोण गुंडे काय का खाली करण्यासाठी येत आहे. आज बी तिथं बसेले 30-40 जण. कोण आहे नाव सांगते ते त्यांचे नावं. तो विषय काय तुमचं म्हणणं काय? शहाचे माणसं आहे ते, आणि त्यांनी इकडून काल महानगरपालिकेने कब्जा खाली केला आणि लगेच शहाला कब्जा तिथं त्यांनी दिला. मग आमचा कब्जा खाली केला आणि त्याला तुम्ही कसं काय कब्जा दिला? म्हणजे आम्ही गरीब असल्यामुळं, आम्हाला कुठलाही थारा नसल्यामुळं मग हे असे करताय. धोंगडे, आम्ही आदिवासी मसरूळ राहणार. आमच्या जागेवर कमीत कमी काल 50 जण येऊन कब्जा केलेला आहे. यांनी काल माझ्यासोबत त्यांनी खूप हाणमार केलेली, माझे केस ओढलेले, त्यांनी मला गालात मारले. त्यांनी एवढी पण धमकी दिलेली आहे की तुझ्या सहपरिवाराला, तुझ्या लेकरा बाळांना आम्ही पोलिसात नेऊन बसवून देऊ किंवा त्यांचे हातपाय मोडून त्यांना काही पण केलं जाईल. हाचे माणसं होते ते, आणि लेडीज पण होत्या. त्या लेडीजांनी माझ्यावर खूप हल्ला केलेला आहे आणि आणि माझ्या सासऱ्यांना पण मारलेलं आहे त्यांनी. पोलीस स्टेशनला गेले होते? आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, पण त्यांनी आमचं काहीच घेतलेलं नाही. आम्हाला त्यांच्याकडून काहीच सहकार्य भेटलेलं नाही. ते तिथं गाड्या त्यांच्या आल्या आणि ते बघून गेले, पण आम्हाला त्यांचं काहीच सहकार्य भेटलेलं नाही. गाड्या येऊन उभ्या राहिल्या.